चौकात म्हणाल तर बाप बाबा को फिरना बोला हस्ता ना उद्या यहाँ से जाओ यार तुम, बिल्कुल जाने को तैयार नहीं मामू, बिल्कुल नहीं। बस क्या बस जा पाया जी, वहाँ तक गया था मैं, वहाँ तक कोऑपरेटिव कर रहा है वो, जाना तो स्टार्ट में जितना बोले वो कोई भी सुना नहीं। के मुख्य अग्निशमन अधिकारी सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दल 4:10 ते 4:15च्या दरम्यान 101वर कॉल आलेला की टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये MIDC इथे आग लागलेली आहे। MIDCचं आपलं फायर स्टेशन जवळ असल्याकारणाने आपण पहिला MIDCची गाडी पाठवली, त्यानंतर आपल्याला आगीचं स्वरूप मोठं असल्याकारणाने आपण सोलापूर अग्निशमन दलातील सर्व गाड्या इथे पाचारण केल्या आणि मदतीसाठी आपण अक्कलकोट नगर परिषद, पंढरपूर नगर परिषद, NTPC आणि चिंचोली MIDCच्या गाड्यासुद्धा मदतीला मागून घेतलेल्या आहेत। सुरुवातीला आपण एकंदरीत 3 व्यक्ती, त्यापैकी 2 पुरुष आणि 1 महिला व्यक्तींना रेस्क्यू केलं। ते अनकॉन्शियस स्टेटमध्ये होते आणि त्यांना आपण सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलेलं आहे। त्यानंतर अजून काही व्यक्ती फसल्याचे इथे स्थानिक लोक सांगत आहेत। किती पाण्याचे टँकर आता वापरतात? नाही म्हणाला तरी आपल्या 5 गाड्या आणि इतर 4 गाड्यांनी या कंटिन्यू रिफिल करून पाणी मारत असतात, त्यामुळे 50 गाड्यांच्या वरती तरी क्षमता झालेली आहे। एकंदरीत अजून 4-5 लोक फसलेले आहेत असं सांगण्यात येत आहे, तर त्यांना आपण रेस्क्यू ऑपरेशन जशी आग आटोक्यात येईल तसं शिडी वगैरे लावून
किंवा इतर ग्रिल्स वगैरे कापून आपण त्यांना रेस्क्यू करण्याचं काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न चालू आहे. एकंदरीत 3 व्यक्तींना आपण काढलेलं आहे. म्हणजे जे परिसराच्या आजूबाजूची जी मोकळी जागा असते तर सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा ठेवल्या कारणाने गाडीला तिथे पोचता आलं नाही, शिडी लावते आली नाही. त्यामुळे रस्त्यांचं काही हे नाही, गाड्या आलेल्या आहेत वेळेवर. फक्त जे इंडस्ट्रीच्या बाजूला जी जागा मोकळी सोडली जाते तिथे मोठ्या प्रमाणात त्यांनी यांचा साठा ठेवलेला, टेक्स्टाईल इंडस्ट्री असल्याकारणाने आपल्याला शिडी लावण्यात आली नाही तिथे आणि मग आपल्याला पत्र्यावरती चढून सदर खिडक्यांच्या ग्रिल्स वगैरे तोडून रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं. मग त्यामध्ये मला आणि माझ्या व्यक्तीला पहाटे 3:30च्या सुमारास सेंट्रल कारखाना MIDC मधला फार मोठा कारखाना आहे, टावेल उत्पादक आहे. गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी त्यांचा कारखाना चालतो. जवळजवळ 200-250 कामगार त्या ठिकाणी आहेत. अनेकदा या कारखान्याला मी भेट दिलेली होतं, परंतु कशामुळं आग लागली अजून पत्ता नाही आहे. वेळेवर अग्निशामक दलाची गाडी आलेली नाही, त्यामुळं अजूनही आग अजूनही या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात भयानक गोष्ट असं आहे, त्या सेंट्रल कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय असं 5 माणसं त्या आगीच्या खोलीमध्ये अडकलेले आहे. अजूनही त्यांना काढण्याचे प्रयत्न होत नाही आहेत. आत्ताच मी महापालिकेचे जे अधिकारी आहेत कारंजे त्यांना मी सांगितलं ताबडतोब ते पाऊल उचला, कारण फायर ब्रिगेडचं काम आहे. तर त्या पद्धतीनं त्या लोकांना जिवंत बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे. जवळजवळ या ठिकाणी 6-7 तास होऊ लागू लागलेला आहे. आणि महानगरपालिकेची यंत्रणा, पोलिसाची यंत्रणा या ठिकाणी निष्प्रभ झालेलं आहे. तर आपण या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न व्हावा आणि ताबडतोब आग आटोक्यात आणण्याकरता प्रयत्न व्हावं. मी पोलीस कमिशनरशी बोलतो, आयुक्ताशी बोलतो, बघतो काय प्रयत्न होतं याचं. मास्तर, नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी गंभीर आरोप केलेत महापालिका प्रशासनावर. वेळेवर मदत मिळाली नाही आणि अग्निशामक दलाच्या गाड्या देखील वेळेवर आल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ते अत्यंत खरं आहे. नातेवाईकांनी जो आरोप केला तर त्या वेळेला जर या ठिकाणी 2-4 मिनटात जर गाड्या आल्या असत्या तर अनर्थ झाला नसता. तर याची चौकशी राज्य सरकारने करावी. मी मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो यासंबंधी. उद्यासुद्धा मी यासंबंधी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन प्रत्यक्ष. आज रविवार आहे, बोलणं शक्य नाही. उद्या बोलेन, मेलही पाठवेन आणि संबंधित जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणार. आणि या कारखान्याला संपूर्ण नुकसान भरपाई, जे काही कोट्यावधीचं नुकसान झालेलं आहे ते महाराष्ट्र शासनाकडनं यांना मिळावं अशी आम्ही मागणी करणार आहे. आज 3:30 वाजता रात्री अचानकपणे सेंट्रल कारखान्याला मोठ्या प्रमाणात आग लागली. आत 8 लोक होते. 3 लोकांना बाहेर काढण्यात आले, ते पण लोक इंजुरी झाले, ते पण मयत झालेत. आत 5 लोक आहेत असं सांगतात. परंतु हे उस्मान मसुरी कारखान्याचे मालक आहेत, ते पण आत आहेत, हाजी साहेब आहेत. परंतु एक लहान बाळ आहे. यासाठी अतिशय परिस्थिती आहे. प्रयत्न करायलाच वर जायचं, पण काय जमिना अग्निशामक दलाच्या गाड्या पूर्ण चालू आहेत.
NTPCची गाडी काम चालू केलं आहे, पण आज जायला काय जागा मिळेना, सगळं धूर यायला आहे, ऑक्सिजन मिळेना, त्यासाठी लोक आतून परत आलेत. पण जोपर्यंत आग उजत नाही तोपर्यंत काढता येत नाही. आतले लोक कसे आहेत अजून काय कळायला तयार नाही. परंतु हे घटना जे घडली अतिशय वाईट घटना घडलेली आहे. फार मोठा एक चांगला माणूस होता तो, लोकांना सगळ्या मदत करणारा व्यक्ती होता. आज तो आत अडकलेला आहे. ते दुःख वाटायला मला कसं बाहेर काढावा. परंतु अग्निशमन दलाच्या गाड्या काम चालू आहे, पण रिस्की जे असत आहेत त्यांच्याकडे साहित्य नाही आहे. हे दुःखाची गोष्ट आहे. एवढं मोठं शहर आहे सोलापूर शहर, या ठिकाणी अशा वेळेला एक रिस्की ऑक्सिजनची गरज असते. ते लावून आज जाऊन आपण माणसाला काढलं असतं, पण ते साहित्य त्यांच्याकडे नसल्यामुळं हा तारांबळ उडालेली आहे. माणूस आत गेला की त्याला पूर्ण वाफ मारायला बाहेर यायला आहे. अग्निशमन दलाचे लोक गेले आत, परंतु त्यांना वाफ मारून बाहेर आलेत, पण ते कुठलं साहित्य त्यांच्याकडे नाही आहे. यासाठी मोठ्या अडचणी आली. आता हे काय तर त्यांनी करायला पाहिजे, शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे की असे मोठं एवढा मोठा इंडस्ट्री आहे या ठिकाणी कारखान्याला कधी पण आग लागते. ह्याच्या 2 वर्षापूर्वी असे 7-8 लोक आपल्या इथं मिळते. आता हे किती मेले ते आकडा सांगू शकत नाही, पण हे दुर्घटना अतिशय वाईट आहे. ह्याच्यावर सखोल चौकशी करून ते जे काय चौकशी व्हायची माझी विनंती आहे. सोबत त्यांनी नातेवाईक किंवा त्या कामगारांची पण महानगरपालिका प्रशासनावर आरोप करत आहे की मदत वेळेवर मिळाली नाही, म्हणून ही अवस्था झालेली आहे, एवढी आग भडकलेली आहे. नाही, मान्य करतो मी, लवकर आले नाही, यायला पाहिजे, कारण त्यांच्याकडं तसं नियोजनच नाही आहे. मला हे दुःखाची गोष्ट आहे, कारण महानगरपालिका एवढी मोठी महापालिका आपली, नियोजन असायला पाहिजे. एक जर माणूस आता मुंबई पुण्यासारखं कसं आहे ताबडतोब रिस्की करून त्याला बाहेर काढतो, पण तसं यांच्याकडे काही नाही आहे. हे आम्हाला दुःखाची गोष्ट आहे. यासाठी मी त्यांचासुद्धा निषेध करतो. या ठिकाणी तीन डेड बॉडी सापडले, त्यांची ओळख पटली का? काय ओळख पटली तिचं? काय नाव त्यांचे? कामगार आहेत, नाव चालू आहेत, कामगार आहेत. आणि मालक अजून मालक आत आहे.